पुण्यामध्ये रात्रभर पावसानं अक्षरशः झोडपून काढलाय। पुण्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक भागांमध्ये पाणी साचलेलं आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। सिंहगड रोडवरती 5 सोसायट्यांमध्ये पाणी शिरलेलं आहे। त्यामध्ये किमान 200 लोक अडकलेले होते। त्याचबरोबर अनेक वस्त्यांमध्ये देखील घरामध्ये पाणी शिरलेलं आहे। पुण्यात आज शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन प्रशासनानं केलेलं आहे। सतत सुरू असलेल्या पावसामुळे पुण्यामध्ये अनेक भागात सध्या वीज पुरवठा देखील खंडित झालेला आहे। हवामान विभागानं येत्या काही तासांमध्ये पुणे शहर, भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली या तालुक्यांसाठी खडकवासला परिसरातील अतिमुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे। खडकवासला धरणातून 40,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सध्या सुरू आहे। तसंच पुणे शहराच्या सखल भागामध्ये पाणी साचण्याची क्षमता आहे। त्यामुळे नागरिकांनी दक्षता बाळगावी असं आवाहन आता प्रशासनानं करण्यात आलेलं आहे। मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देण्यासाठी आपल्या सोबत आहेत। मंदार, काय नेमकी सध्याची परिस्थिती आहे? रात्रभर किती मोठा पाऊस झालेला आहे पुण्यामध्ये? त्यांची बंद पडलेली गाडी बाहेर काढताना दिसतायत आणि पुण्यातील सिंहगड रस्त्यावरती मी आहे आणि हे असं पाणी शहराच्या अनेक भागांमध्ये साठून राहिलेलं आहे। त्याचबरोबर शहरातल्या मोठ्या भागामध्ये वीज पुरवठा देखील खंडित करण्यात आलेला आहे आणि या पावसामुळे खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग जो काल 9,000 क्युसेक्स पर्यंत संध्याकाळी होता तो तब्बल 40,000 क्युसेक्सनी वाढवण्यात आला आहे। त्यामुळे पुण्यातील अनेक पूल पाण्याखाली गेलेले आहेत आणि थोड्या वेळामध्ये आणखी काही पूल पाण्याखाली जाणार आहेत। यामुळं पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी सर्व शाळांना सुट्टी जाहीर केलेली आहे। ही महत्त्वाची गोष्ट आपण आपल्या प्रेक्षकांना सांगतो आहोत की शाळा बंद राहणार आहेत। पुणे, पिंपरी चिंचवड महापालिका आणि इतर ज्या काही भागांचा उल्लेख करण्यात आला आहे त्या शाळा ज्या आहेत त्या बंद ठेवण्यात येणार आहेत। जिल्हाधिकाऱ्यांचे तसे आदेश आहेत। आपल्या समोर आपण पाहतो आहोत ही ऑटो रिक्षा या पाण्यामध्ये अडकलेली आहे। त्याच्या पाठीमागे इतर वाहनं या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत। अक्षरशः गुडघ्यापर्यंत पाणी या ठिकाणी आहे। पुण्यातील या सिंहगड रस्ता भागातील अनेक सोसायट्यांमध्ये ज्या सोसायट्या नदीच्या काठावरती आहेत त्या सोसायट्यांमध्ये पाणी शिरले। रात्रभर वीज पुरवठा खंडित आहे। त्यामुळे लोकांचे हाल रात्रभर सुरू आहेत। आरोप होतो आहे की महापालिकेच्या आपत्ती निवारण कक्षाला वारंवार सांगून देखील एवढ्या पाण्यामधून कुठे चाललात तुम्ही? काय तुम्हाला गडबड आहे? काय अर्जंट? आज सकाळ पाळीला कामावर पोहोचायचे सकाळी 7 वाजता। त्यासाठी मी थोडंसं गडबडीत आहे। अच्छा, बरं, गाडी सुरू करा आधी, गाडी सुरू करा। गाडीमध्ये इंजिनला पाणी लागल्यामुळं सायलेन्सरमध्ये पाणी गेल्यामुळे गाडी बंद। पुढे काढा जरा, यांना मदत करा, पुढे काढा। तर आपण पाहतोय इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये ही पाणी आहे या ठिकाणी। बघा, ही दुसरी जी दुचाकी आहे तर त्या दुचाकीला देखील ढकलून बाहेर काढावं लागतं। ही देखील बंद पडली। कुठे चाललाय तुम्ही? एवढ्या पावसात का निघालाय? कामाला अच्छा, जाणं गरजेचं आहे। तर ही अशी परिस्थिती आहे ज्यांना बाहेर पडल्याशिवाय, कामावरती पोहोचल्याशिवाय पर्याय नाही। अशाच लोकांनी खरं तर बाहेर पडावं असं अधिकृतरित्या जिल्हाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलंय, आपत्ती निवारण कक्षाकडून सांगण्यात आलंय। आणि त्यामुळे आपण पाहतो आहोत की एरवी सकाळी जेवढी वर्दळ असते तेवढी तर नाही आहे, मात्र तरी देखील लोक बाहेर पडतायत आणि हा पाऊस अजून देखील कोसळतो आहे। हा असाच पाऊस कोसळत राहिला तर अर्थातच खडकवासला धरणातून सुरू झालेला पाण्याचा विसर्ग हा आणखी वाढू शकतो। त्यामुळे आणखी सखल भागांमध्ये पाणी साठण्याची शक्यता आहे। पुण्यातील सिंहगड रस्ता भागामध्ये आम्ही आत्ता आहोत, मात्र या सिंहगड रस्ता परिसराबरोबरच पुण्यातील अनेक भाग आहेत। मग पाषाण आहे, कोथरूड आहे, वारजे आहे, उत्तम नगर आहे, या अशा भागांमध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साठून राहिलंय। वाहनं अडकलेली आहेत किंवा झाडं पडलेली आहेत। या सगळ्या परिस्थितीमध्ये लोकांनी गरज असेल तरच बाहेर पडावं हे प्रशासनाकडून सांगण्यात येतंय, आवाहन करण्यात आलेलं आहे। शाळांना तर सुट्टी देण्यात आलेली आहेच, मात्र लोकांना खरं तर या पावसाची हा इतका सगळा उन्हाळा असताना काही दिवसांपूर्वीपर्यंत प्रतीक्षा होती, मात्र आत्ता पुणेकर प्रार्थना करतायत की हा पाऊस थांबावा, पावसाने विश्रांती घ्यावी, कारण सतत जो कोसळतो आहे त्यामुळं सकल भागांमध्ये पाणी साठून राहिलेलं आहे आणि
नदीत पाणी मोठ्या प्रमाणात धरणामधून सोडण्यात येते। या दोन्ही पाण्यांचा जो एकत्रित परिणाम आहे तो शहराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। महापालिकेचे हे कर्मचारी आहेत जे हे साठलेलं पाणी जे आहे ते बाजूला करण्याचा प्रयत्न करतायत। अमोल, निश्चित मंदार, सिंहगड रोड परिसरातली दृश्य तर आपण बघितली, परंतु पुण्यामध्ये इतर भागांमध्ये रात्रभर कसा पाऊस पडला आणि पुढचे काही तास पुणेकरांसाठी किती महत्त्वाचे आहेत? मी जसं म्हटलं, पुण्यातील कोथरूड असेल, वारजे असेल, सहकारनगर असेल, उत्तम नगर असेल, या अनेक भागांमध्ये पाणी साठल्याच्या, झाड पडल्याच्या अनेक घटना ज्या आहेत त्या समोर आलेल्या आहेत। पाऊस तर संपूर्ण पुण्यामध्ये आहे, पुणे जिल्ह्यामध्ये आहे, पिंपरी चिंचवडमध्ये आहे, मात्र या भागांमध्ये पाणी मोठ्या प्रमाणामध्ये साचून राहिलेलं आहे आणि यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचा जो काही दिनक्रम आहे त्याच्यावरती परिणाम होतो आहे। शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, ही महत्त्वाची गोष्ट आहे। खरं तर वीज पुरवठा खंडित आहे, अनेकांपर्यंत ही बातमी खरं तर मोबाईलच्या माध्यमातूनच पोहोचण्याची शक्यता आहे, कारण वीज अनेक भागांमध्ये नाही आहे। शहराच्या अनेक भागांमधली वीज रात्री गायब झालेली आहे आणि त्यामुळं त्याचाही परिणाम जो आहे तो होणार आहे। अनेकांना याची कल्पनाही नाही आहे, मात्र आपण हे प्रेक्षकांना सातत्याने सांगतो आहोत की प्रशासनाकडून आवाहन करण्यात आलंय की जर अतिशय गरजेचं असेल तरच तुम्ही बाहेर पडा, कारण सातत्याने पुण्यामध्ये अजून देखील पाऊस कोसळतोय आणि मी जसं म्हटलं की हा पाऊस असाच कोसळत राहिला तर पुढच्या काही तासांमध्ये जे खडकवासला धरणातून सोडण्यात येणारं पाणी आहे ते आणखी सखल भागांमध्ये पोहोचणार आहे, आणखी मोठा परिणाम पुण्यावरती होणार आहे। अमोल, निश्चित अपडेट मंदार तुमच्याकडून घेत राहू। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।